नमस्कार मित्रांनो. जॉबच्या जॉब हबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता जरा विचार करा. कोणतीही परीक्षा न देता फक्त आणि फक्त 10वीच्या मार्कांवर एक पक्की सरकारी नोकरी मिळाली तर? हे ऐकायला एखाद्या स्वप्नासारखं वाटतंय, नाही का? पण थांबा, हे खरं आहे. भारतीय डाक विभागाने 28,000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती काढली आहे आणि आज आपण याच गोल्डन संधीबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. हो, तुम्ही आकडा बरोबर पाहिलाय. 28,740 जागा हा फक्त एक नंबर नाहीये, तर देशभरातल्या हजारो तरुणांसाठी त्यांचं आयुष्य बदलण्याची ही एक प्रचंड मोठी संधी आहे. खास करून ज्यांनी नुकतीच 10वी पास केली आहे आणि एका चांगल्या स्थिर भविष्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी तर ही एक अविश्वसनीय संधीच म्हणायला हवी. आता येऊया त्या प्रश्नाकडे जो सगळ्यांच्याच मनात असेल. परीक्षा न देता सरकारी नोकरी हे कसे शक्य आहे? म्हणजे एकीकडे लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यात वर्षानुवर्षे घालवतात, पण इथे इथे तर खेळच वेगळा आहे. हो, हे 100% शक्य आहे. कारण ह्या भरतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हेच आहे की तुमची निवड फक्त आणि फक्त 10वीच्या मार्कांवर होणार आहे. कोणतीही लेखी परीक्षा नाही, कोणतीही मुलाखत नाही. ठीक आहे, मग ही सुवर्णसंधी आपल्यासाठी आहे की नाही हे कसं ओळखायचं? चला तर मग आपण एकत्र मिळून तपासूया. आपण पात्रतेचे नियम इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेऊया की तुम्हाला लगेचच कळेल की या रेसमध्ये आपण उतरू शकतो की नाही. तर हे GDS म्हणजे नेमकं काय? बघा, ग्रामीण डाकसेवक हे खेडोपाडी आपल्या पोस्टाचा चेहरा असतात. त्यांना खरं तर भारतीय टपाल सेवेचा कणाच म्हटलं जातं. यात मुख्य 3 पदं आहेत. पहिलं BPM म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर, जे त्या गावच्या पोस्ट ऑफिसचे प्रमुख असतात, म्हणजे कॅप्टनच समजा. दुसरे ABPM, जे त्यांना मदत करतात. आणि तिसरे डाकसेवक, जे गावाच्या प्रत्येक गल्लीत प्रत्येक घरात पत्र आणि पार्सल पोहोचवतात. आता वयाबद्दल बोलूया. ह्या पदांसाठी कमीत कमी वय 18 आणि जास्तीत जास्त 40 वर्ष आहे. पण थांबा, इथे एक चांगली बातमी आहे. सरकारने वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वयामध्ये चांगलीच सूट दिली आहे. जसं की तुम्ही इथे पाहू शकता. SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे, OBCसाठी 3 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी तर तब्बल 10 ते 15 वर्षांपर्यंतची सूट आहे. त्यामुळे आपलं वय आत बसतंय की नाही हे एकदा नक्की तपासून घ्या. आता बघूया शैक्षणिक पात्रता, जी खूप सोपी पण अत्यंत महत्वाची आहे. फक्त 3च गोष्टी आहेत. 1. तुम्ही 10वी पास असायलाच हवं. 2. 10वीमध्ये गणित आणि इंग्रजी या विषयांत पास असणं कंपल्सरी आहे. आणि 3. ज्या राज्यातून तुम्ही अर्ज करत आहात तिथली स्थानिक भाषा तुम्हाला 10वीपर्यंत एक विषय म्हणून असायला हवी. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे कितीही मोठी डिग्री असली तरी इथे त्याला काहीही महत्त्व नाही. निवड फक्त आणि फक्त 10वीच्या मार्कांवरच होणार आहे. शिक्षण तर झालं, पण काही व्यावहारिक गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला कॉम्प्युटरचं बेसिक ज्ञान हवं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला सायकल चालवता आली पाहिजे. कारण गावाच्या लहान मोठ्या रस्त्यांवर पत्र पोहोचवण्यासाठी सायकलच आपला सगळ्यात जवळचा मित्र ठरणार आहे. आतापर्यंत तर सगळं एकदम भारी वाटतंय, बरोबर? पण अर्ज करण्यापूर्वी या नोकरीचं खरं स्वरूप समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण इथे एक छोटासा पण खूप मोठा ट्विस्ट आहे. चला, आता आपण या नोकरीचा पगार, कामाचं स्वरूप आणि त्यामागची खरी गोष्ट काय आहे ते जाणून घेऊया. आता ही गोष्ट जरा लक्ष देऊन ऐका. GDSला जो मिळतो तो नियमित सरकारी पगार नसतो. त्याला म्हणतात टाइम रिलेटेड कंटिन्युटी अलाउन्स, म्हणजे TRCA. BPMसाठी तो महिन्याला 12,000 ते 29,380 रुपये आहे आणि ABPM किंवा डाक सेवकसाठी 10,000 ते 24,470 रुपये. आणि महत्त्वाचं म्हणजे हे पूर्ण वेळ काम नाहीये. तुम्हाला दिवसातून फक्त 4 ते 5 तास काम करायचंय. त्यामुळे तुमच्याकडे इतर कामांसाठीही बराच वेळ शिल्लक राहू शकतो. आणि हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. या भरतीच्या अधिकृत अधिसूचनेत स्पष्टपणे लिहिलं आहे की उमेदवारांकडे उदरनिर्वाहासाठी उत्पन्नाचा दुसरा स्रोत असणं अनिवार्य आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की सरकार असं गृहीत धरते की ही नोकरी तुमच्या कमाईचा एकमेव स्रोत नसेल. ही एक खूप मोठी आणि वेगळी अट आहे. त्यामुळे ही नोकरी अशा लोकांसाठी उत्तम आहे ज्यांना एक स्थिर जोड उत्पन्न हवं आहे, जसं की विद्यार्थी, शेतकरी किंवा ज्यांचा स्वतःचा एखादा छोटा व्यवसाय आहे. तर मग संधीचा हा खजिना सगळ्यात जास्त कुठे आहे? जरा या चार्टवर नजर टाका. महाराष्ट्रातल्या मित्रांसाठी तर ही अक्षरशः लॉटरी आहे. कारण इथे आहेत सर्वाधिक 3,553 जागा.
त्यानंतर नंबर लागतो उत्तर प्रदेशचा, जिथे 3,169 जागा आहेत, आणि मग पश्चिम बंगालचा, जिथे 2,982 जागा आहेत. या राज्यांमधील उमेदवारांनी ही संधी अजिबात गमावू नये. चला आता एक नजर टाकूया पूर्ण देशभरात आणि पाहूया की कोणत्या राज्यात किती संधी आपल्यासाठी वाट पाहत आहेत. या तक्त्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. ही भरती खऱ्या अर्थाने ग्रामीण भारतसाठी आहे. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश यांसारख्या मोठ्या राज्यांमध्ये हजारो जागा आहेत, तर दुसरीकडे दिल्लीसारख्या शहरात फक्त 42 जागा आहेत. यावरून हेच दिसतं की या भरतीचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील टपाल सेवा मजबूत करणं हा आहे. चला तर मग आत्तापर्यंत आपण सगळी माहिती घेतली. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा. काळजी करू नका, मी तुम्हाला प्रत्येक पायरी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही. अर्ज भरायला बसण्याआधी ही आहे तुमची तयारीची लिस्ट. ही सगळी कागदपत्र एका फोल्डरमध्ये तयार ठेवा. 10वीची मार्क लिस्ट, जातीचा दाखला, कम्प्युटर सर्टिफिकेट, अपंगत्व प्रमाणपत्र, एक नवा फोटो आणि सहीचा स्कॅन. हे सगळं तयार असेल ना, तर अर्ज भरायला 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. आपल्या मोबाईलमध्ये लगेच रिमाइंडर लावून ठेवा, कारण या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. नोंदणी 31 जानेवारीला सुरू होईल आणि 14 फेब्रुवारीला संपेल. अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 16 फेब्रुवारी, आणि समजा काही चूक झालीच तर 18 आणि 19 फेब्रुवारीला ती दुरुस्त करण्याची संधी मिळेल. निकाल पण लवकरच, म्हणजे 28 फेब्रुवारीला अपेक्षित आहे. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करा. त्यानंतर 100 रुपये अर्ज फी भरा. हो, पण महिला आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना ही फी नाहीये. मग लॉग इन करून तुमचा तपशील भरा, आवश्यक कागदपत्र अपलोड करा आणि शेवटी अर्ज सबमिट करून त्याची एक प्रिंट तुमच्याजवळ जपून ठेवा. चला आता अर्ज फायनल सबमिट करण्यापूर्वी एकदा शेवटची स्वतःची तपासणी करूया. ही आहे अंतिम चेकलिस्ट, जी तुम्हाला 100% खात्री देईल की आपण या नोकरीसाठी तयार आहात की नाही. आता स्वतःला प्रामाणिकपणे हे प्रश्न विचारा. जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो असतील, तर मग कसला विचार करताय? तुम्ही या संधीसाठी एक योग्य उमेदवार आहात आणि तुम्ही नक्कीच अर्ज करायला हवा. एक खूप महत्त्वाची सूचना. इंटरनेटवर अनेक खोट्या वेबसाईट्स असू शकतात. त्यामुळे कोणत्याही अफवांवर किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. अर्ज करण्यासाठी आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त अधिकृत वेबसाईट indiapostgdsonline.gov.in याच वेबसाईटला भेट द्या. आणि जाता जाता एक विचार तुमच्यासाठी. जेव्हा निवड पूर्णपणे मार्कांवर होते, कोणतीही परीक्षा न घेता, तेव्हा ही प्रक्रिया जास्त पारदर्शक आणि न्यायपूर्ण ठरते की यामुळे हुशार असूनही परीक्षेत कमी मार्क मिळालेल्या उमेदवारांवर अन्याय होतो? तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जॉब हब पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच नोकरीच्या नवनवीन संधींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.